जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू केलाय आणि कॅनव्हा शिकताय, तर ह्या 3 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. नमस्कार, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो कॅनव्हा सीरीजच्या ह्या पार्ट 1 मध्ये. तर मित्रांनो, आज आपण काही गोष्टी बघणार आहोत प्रॅक्टिकली, पण त्या अगोदर एक थोडासा आपण समराईज करूया. बघा, जेव्हा आपण कुठला आपण बिझनेस स्टार्ट करतो, तर आपल्याला भरपूर साऱ्या मार्केटिंगसाठी गोष्टी लागतात आणि ह्या गोष्टी बनवायसाठी काही टूल्स आपल्याला आले पाहिजे. त्याच्यातलाच एक टूल खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पोर्टंट असं मला वाटतं, कॅनव्हा आहे, जो आपल्याला शिकलाच पाहिजे आणि ह्याच्यामुळे आपले खूप पैसे वाचणार आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की प्रॅक्टिस करा. चला सुरू करूया. तर चला मित्रांनो, सुरू करूया. सगळ्यात आधी तर आपल्याला Canvaमध्ये लॉग इन करायचं आहे. Canvaमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसेल. लॉग इन करणं खूप सोपं आहे. सर्च करा canva.com आणि लॉग इन विथ युअर जीमेल. लॉग इन करा. हा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डला थोडं समजून घेऊया. मग पुढे आपण डिझाईन्स कशी बनवायची ते बघूया. त्या डॅशबोर्डमध्ये ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत त्या बघूया. सुरुवातीला मला हा डॅशबोर्ड दिसेल आणि इकडे तुम्ही जे पण डिझाईन बनवाल ते इकडे खालती दिसतील तुम्हाला. परत तुम्हाला आता आपले कुठले सण आहे, येणारे आहे आणि कुठले काय नवीन-नवीन गोष्टी आहे, डेज आहे, तर त्याच्याबद्दलचं तुम्हाला इकडे छोटासा एक रिमाइंडर दिसेल. हे खूप मस्त आहे आणि ह्याच्यात तुम्ही क्लिक करून जे काही येणार आहे त्या गोष्टीबद्दलची पोस्ट बनवू शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया नेहमी राहील. आणि दुसरं, आता तुम्हाला समजा नवीन गोष्ट काय बनवायची आहे, टेम्पलेट्स इथे ऑप्शन आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया. नवीन काय गोष्ट बनवायची आहे, तर तुम्हाला इथे टेम्पलेट्समध्ये या, सर्च करा. तुम्हाला सगळे पोस्ट दिसतील. हे बघा. सो टेम्पलेट्स म्हणजे ज्या नवीन गोष्टी तुम्हाला बनवायच्या त्याच्याबद्दलचे रेडीमेड टेम्पलेट्स. सो हे ऑप्शन आहे. तर हा डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्डमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर क्रिएट बटन इकडे आहे. त्या क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठली डिझाईन बनवायची त्याच्याबद्दलचे भरपूर ऑप्शन्स भेटतील. प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, फोटो एडिटर, व्हिडिओ, प्रिंटेबल, डॉक्स, व्हाईट बोर्ड, ते आपण नक्की समजणार आहे एक एक करून. पण तर सध्या बेसिक्स पासून बघूया. तर सोशल मीडियावर मी क्लिक करतो. मग तुम्हाला बघा, सोशल मीडियाबद्दलचे सगळ्या साईजचे पोस्ट इकडे भेटतील. सो हे होतं इंट्रो. आता पुढे पोस्ट कशी बनवायची ते आपण बघूया. तर चला बघूया की आता पोस्ट कशी बनवतात. तर पोस्ट बनवायसाठी आपल्याला क्रिएट ऑप्शनमध्ये जायचं आहे. क्रिएट ऑप्शनमध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला समजा पोस्ट Instagramसाठी पोस्ट बनायचं तर ते WhatsAppवर पण हा रेशो चालतो 4:5 वाला. WhatsApp स्टोरी किंवा Instagram स्टोरीसाठी करायचंय तर बघा हा ऑप्शन आहे आणि बरेच सारे ऑप्शन आहे. पण एवढं तुम्ही म्हणजे कॉम्प्लिकेट न करता तुम्ही ह्या 2 गोष्टी जरी वापरल्या Instagram आणि स्टोरी किंवा सॉरी Instagram पोस्ट किंवा Instagram स्टोरी, ते WhatsAppसाठी पण चालतं, YouTubeसाठी पण चालतं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सगळीकडे सगळं चालतं. फक्त स्टोरीजसाठी हा ऑप्शन वापरा आणि नुसता पोस्ट करायचंय तर हा ऑप्शन वापरा. तर ह्याला आपण सिलेक्ट करूया. तर सिलेक्ट केल्यानंतर आपण एक सिनारिओ घेऊया, की तुमचा बिझनेससाठी तुम्हाला एक सेल्स ऑफर लॉन्च करायची आहे. तर कसं करायचं? तर आपण इकडे सर्च करूया सेल्स ऑफर. सेल्स ऑफर जसं तुम्ही सर्च करा, तुम्हाला बरेच सारे टेम्पलेट्स भेटतील. ते टेम्पलेट्स बघितल्यानंतर बघा कुठे-कुठे तुम्हाला असं एक प्रीमियम टेम्पलेट करून ऑप्शन दिसेल. तर Canva प्रो जर तुम्ही घेतलं, तर ते वापरू शकाल. फ्रीमध्ये तुम्हाला बघा जिथे असा लोगो नाही आहे, जो स्टारचा लोगो नाहीये, त्या गोष्टी फ्री आहे. सो 2 ऑप्शन्स आहेत. आता फ्री आणि प्रोमध्ये काय डिफरन्स आहे आपण एक नंतर नक्की बोलू याच्यावर. आता ॲज अ बिगिनर आपण लक्ष देऊया, की काय कसं ह्याच्यात करू शकतो. तर सगळ्यात आधी तुम्ही इथे आल्यानंतर पहिला तर इकडे नाव लिहा, की ही पोस्ट कशासाठी आहे. तर सेल्स ऑफरसाठी तुम्ही बनवता ना, म्हणजे जेव्हा पण तुम्हाला पाहिजे असेल तेही लगेच भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण टेम्पलेट्समध्ये जाऊया. सेल्स ऑफर्ससाठी कुठलं एक छानसं पोस्ट सर्च करूया. जे पण तुमचे प्रॉडक्ट्स असतील, ते सध्या मी एक कुठलं तरी बघतो.
तर ह्याच्यातून मी एक ऑप्शन सिलेक्ट करतो. समजा आता मी अ, हा वाला ऑप्शन सिलेक्ट करतो. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये एडिट्स करायचे आहे. जे पण तुमचं असेल, जसं एक्झाम्पल आपला जो स्टोअर असेल त्याचा लोगो, किंवा आता सध्या लोगो नसेल तर कसं बनवायचं ते आपण पुढे बघणार आहे. तर सध्या आपण एक्झाम्पल लिहू पाटील स्टोअर्स. मग नंतर तुम्हाला इकडे तुमचं डिस्काउंट किती आहे, ठीक आहे, 20% ऑफ, ठीक आहे. नंतर तुमची वेबसाईट असेल तर वेबसाईट, किंवा नसेल तर ह्याला काढू शकता तुम्ही. तुमच्याबद्दल अजून काही डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे तर ते ऍड करू शकता इकडे. कलर चेंज करायचे असेल तर ते ऑप्शन्स आहे. तर तुम्हाला जे पण पाहिजे ते इकडे फक्त सर्च करायचं. समजा सेल्स ऑफर आहे, ठीक आहे, सेल्स ऑफर. समजा असं डिस्काउंट ऑफर नावाने सर्च करायचंय. बघा, डिस्काउंट रिलेटेड पण ऑप्शन्स आहे. तुम्ही नवीन टॅब सिलेक्ट करा, ठीक आहे, आणि तुम्हाला पाहिजे ते ऑप्शन, त्या ऑप्शनला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे एडिट करू शकता. आणि त्या हिशोबाने बघा, आजकाल काय प्रेझेंटेशन साठी म्हणजे लोक, जर तुम्ही प्रेझेंट कराल तर त्या गोष्टीला खूप मानतात, ट्रस्ट करतात. म्हणून आपल्याला खूप प्रेझेंटेबल वे मध्ये आपले जे ऑफर्स आहे, आपली माहिती आहे ती दाखवली पाहिजे. आणि कॅनवा हे ऍप आपल्याला खूप मदत करते या गोष्टीसाठी. सो अजून तुम्हाला काय एडिट करायचं आहे नक्की करा, ठीक आहे. आणि ह्याला ट्राय करा. हे असं पटकन होऊ शकतं. जर तुम्हाला डिझाईनचं जास्त नॉलेज नाही तर ह्या गोष्टीने आपण फटाफट पोस्ट बनवू शकतो. असं तुम्ही बाहेर एक काम द्यायला गेलं तर 500 ते 1000 रुपये लागतात, पण तुम्ही हे स्वतःहून करू शकता. आता समजा हे तुम्ही रेडी केलं, काही चेंजेस असतील ते रेडी केले, त्याच्यानंतर शेअर ऑप्शनवर क्लिक करा, डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर जो पण पेज तुम्हाला पाहिजे त्या पेजला सिलेक्ट करा. नंतर डनवर क्लिक करा आणि डाउनलोडवर क्लिक करा. आता डाउनलोडवर क्लिक करताना तुम्हाला इकडे वेगळे वेगळे ऑप्शन दिसतील, जसं जेपीजी, पीएनजी, पीडीएफ, एसव्हीजी, बऱ्याच गोष्टी. तर बघा, द मोस्ट बेस्ट ऑप्शन जी चांगलं क्लिअरिटी देईल तुम्हाला तो पीएनजी आहे. जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर पीडीएफ करा. दोन ऑप्शन्स आहे, ठीक आहे. सो पीएनजी वर क्लिक करा आणि डाउनलोड करा. तुमची डिझाईन रेडी. सो होप तुम्हाला कळलं असेल. एक रिकॅप करूया. तुम्हाला काय पण शोधायचं असेल तर तुम्हाला टेम्पलेट्समध्ये यायचंय. सगळ्यात आधी तर क्रिएट बटनवर क्लिक करायचं. क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची साईज सिलेक्ट करायची, कुठल्या टाईपचा पोस्ट करायचा आहे. नंतर टेम्पलेट्समध्ये येऊन तुम्हाला सर्च करायचंय जे पाहिजे ते. समजा गणपती रिलेटेड आपल्याला पाहिजे काय, गणपती. सो बघा, ते बऱ्याच गोष्टी. सो याला नक्की एकदा ट्राय करा. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट आपला जो पार्ट आहे त्याला कव्हर करू. चला मित्रांनो, सुरू करूया. सो आता बिझनेस तुम्ही सुरू करताय किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करताय, तर लोगो तो आपल्याला पाहिजेच. तर लोगो कॅनव्हामध्ये कसा बनवायचा ते बघूया. आणि लोगोला आपल्या पोस्टमध्ये कसा ऍड करायचं, म्हणजे जे आपण पोस्ट बनवली ना, जी सेल्स रिलेटेड, त्याच्यात कसं टाकायचं ते पण बघूया. तर सगळ्यात आधी परत सेम आहे, क्रिएटवर क्लिक करा. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दिसतील. तिकडे सर्च करा लोगो. लोगो सर्च कराल तर इथे बरेच ऑप्शन दिसला, पण हा ब्लँक वाला जो ऑप्शन आहे लोगो वाला, ह्याला सिलेक्ट करा. जसं तुम्ही ब्लँक वाला सिलेक्ट कराल तर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स भेटतील. आणि दुसरा आयडियाज पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं ते पण आपण बघूया. सो ब्लँक वाला लोगो सिलेक्ट केला. आता आपण एक्झाम्पल समजूया. इथे समजा तुमचा स्नॅक्सचा बिझनेस आहे, ठीक आहे. तर आपण इथे स्नॅक्स सर्च करूया. स्नॅक्स म्हणजे आपले चटरपटर जे आपण गोष्टी खातो त्याच्या रिलेटेड. तो त्याच्यानंतर तुम्हाला काय बनवायचं असेल तर तुम्ही इकडे सिलेक्ट करा. हं. अजून पण बऱ्याच आयडियाज लोगोसाठी, पण सध्या आम्ही आता सुरुवात पटकन कशी करायची असेल तुम्हाला स्वतःहून, तर तुम्ही हा ऑप्शन्स घेऊ शकता. ठीक. सो मला हा आवडला. याला सिलेक्ट करतो. ह्याच्यात पण सेम आहे. तर इथे आपण टाकूया. आणि फॉन्ट बघा, तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर इकडे ऑप्शन्स आहे, त्याच्यातून तुम्ही करू शकता. इथून किंवा असं पण करू शकता. हे दोन ऑप्शन्स आपल्याकडे आहे. हे आणि इथून तुम्ही
तुमचं जे पण नाव आहे स्नॅक्सचं ते टाकू शकता. सो हे एक एक्झाम्पल मी सिलेक्ट केलं. मग ह्याला आपण सेंटरमध्ये आणू शकतो. जर पण लोगो पाहिजे तुम्हाला, पहिले लोगोसाठी आजकाल भरपूर सारे ऑप्शन्स आहे आपल्याकडे क्रिएट करायचे. ठीक आहे. तर हा एक ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतोय. अजून पण आपण पुढे पुढे बऱ्याच गोष्टी बघू. सो हे मी सिलेक्ट केलं. आता ह्याचं समजा तुम्हाला कलर चेंज करायचा आहे, ते ऑप्शन आहे. ठीक आहे. ह्याच्यातून जो कलर पाहिजे तोच कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे बघा, जसा पाहिजे तसा कलर मला पाहिजे तो सिलेक्ट करू शकता. नाही पाहिजे तर कंट्रोल झेड करून त्याला परत काढू शकता. ॲनिमेट करायचं आहे लोगोला, तर इकडे ऑप्शन आहे. हे बघा, तुम्ही ॲनिमेशन पण देऊ शकता. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोगो बनवण्यासाठी सुरू म्हणजे लोगोसाठी तुमच्या करू शकता फर्स्ट स्टेजला. जसं जर तुम्ही कॅनवा एक्सप्लोर कराल तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. आता समजा मला हे फॉन्ट चेंज करायचं आहे, तर फॉन्टचा पण तुम्हाला वेगळा जर ऑप्शन पाहिजे तर तुम्ही इथे क्लिक करून चेंज करू शकता. हे बघा, बरेच ऑप्शन आहे. तर हा छान दिसतं. मोस्टली याच्यात जे प्री टेम्पलेट्स आहे ते खूप मस्त आहे आणि तुम्हाला खूप कमी एडिट्स करायला लागतात. सो हा आपला लोगो ऑलमोस्ट रेडी झालाय. आता ह्याला आपण डाउनलोड करूया. सो शेअर सेम ऑप्शन आहे. शेअर्स मध्ये क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन भेटेल पीएनजी. पीएनजी ऑप्शनलाच आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि मी सध्या इथे ट्रान्सपरंट घेतोय, म्हणजे बॅकग्राऊंड नकोय मला. ट्रान्सपरंट ऑप्शन वर क्लिक केलं तर तुम्हाला व्हाईट कलर जो आहे तो भेटणार नाही. आणि डाउनलोड. सो आपला लोगो डाउनलोड झाला आहे. मी आता आपल्या पोस्टमध्ये जातो. हा आपण पोस्ट बनवला होता, त्या पोस्टमध्ये जातो आणि इथे अपलोड ऑप्शन आहे. इथे अपलोडवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमची जी पण फाईल आहे तिला अपलोड करायचं असेल तर ऑप्शन भेटेल. मग तुमच्या तुमच्या जो तुमच्या डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन त्या फाईलला अपलोड करा. क्लिक करूया आपण, ओपन करूया. सो आपला लोगो इथे आलेला आहे. याला सिलेक्ट करूया आणि ह्याला मला जिथे ऍड करायचं आहे, समजा मला हे नावाच्या जागेवर माझा लोगो पाहिजे, मी ते लोगो ठेवू शकतो बघा. मी याला सेट करेल फक्त. नंतर या लोगोच्या हिशोबाने समजा मला कलर हे चेंज करायचे तर मी कलर पण चेंज करून टाकतो. हे बघा, दिसतं बघा तुमचे लोगोचे कलर इकडे बघा, इथे ना साईडला दिसतात. हे बघा इकडे, इकडे तुम्ही बघाल तर इकडे तुमचे सगळे कलर्स येतात. मग तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आणि चेंज करायचं. सो अशा प्रकारे तुम्ही एक फास्ट मस्त प्रोफेशनल तुमचं पोस्ट आणि तुमचे लोगो क्रिएट करू शकतात. सो आता नेक्स्ट बघूया काय आहे सरप्राईज. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शेवटचा पण खूप महत्वाचा पार्ट, अशा मिस्टेक्स जे आपण अवॉइड करू शकतो जर आपल्याला पहिल्याच माहिती असेल तर. तर सगळ्यात आधी एक्झाम्पल, जर तुम्हाला ही स्क्रीन दिसते तर जेव्हा पण तुम्ही कुठली पोस्ट बनवाल, ठीक आहे, तर त्या पोस्टमध्ये भरपूर गोष्टी लिहिलेल्या नाही पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक पोस्टसाठी वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स आहेत. जसं तुम्ही इकडे टेम्पलेट्समध्ये गेलात तर तुम्हाला भेटेल बघा. आता मला समजा तुम्हाला काय डिस्काउंट व ऑफर नाही, पण तुम्हाला माहिती सांगायची लोकांना, तर इन्फॉर्मेशन असं सर्च करा आणि इन्फॉर्मेशन रिलेटेड तुम्हाला सगळे बघा पोस्ट दिसतील इकडे. हे बघा, सगळे इन्फॉर्मेशन माहिती रिलेटेड तुम्हाला माहिती सांगायची असेल तर कशी सांगितली पाहिजे त्याच्याबद्दलचे पोस्ट दिसतील. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती सांगितली पाहिजे. एकाच मध्ये असं भरपूर लिहिलं तर लोक वाचणार नाही, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे पण तुम्ही फॉन्ट वापराल, ठीक आहे, जे फॉन्ट वापराल ते वेगळ्या वेगळ्या सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाही वापरायचे. तुम्हाला कमीत कमी 2 फॉन्ट वापरायचे. जसं जसं टायटलला एक वेगळा फॉन्ट, म्हणजे लिहिलंय त्याला वेगळा फॉन्ट. ह्याला आपण आहे ना असं बोलतोय बघा. जर तुम्ही इथे बघाल तर सगळ्यात आधी हे जे असते हेडिंग, मग हे असते सब हेडिंग, मग असतं कंटेंट. तर तुम्हाला ह्या गोष्टी इकडून कॅनवामध्ये इझिली भेटतात. जर मला हेडिंग टाकायचे तर हेडिंग ऑप्शन सिलेक्ट करा. तर तुम्हाला सब हेडिंग पाहिजे तर सब हेडिंग ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्हाला जर फक्त माहिती सांगायची आहे तर ही. असे 3 ऑप्शन्स तुम्हाला भेटतात. तुम्हाला सब हेडिंग नकोय तर ह्या 2 घेऊ शकता ऑप्शन. ठीक आहे. पण हे अशा प्रकारे आपल्याला आपली जी माहिती आहे ती प्रेझेंट करायला लागते. आणि
तुम्ही तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते चांगलं करू शकता. सो ह्या मिस्टेक्स मतलब मिस्टेक नंबर 1 होती. तर जी आपण अव्हॉइड करू शकतो. आता दुसरं जे आपलं बॅकग्राऊंड आहे, ते बॅकग्राऊंड आपलं असं पाहिजे, ज्याच्याने आपण जे लिहिलेलं आहे ते व्हिजिबल लोकांना दिसलं पाहिजे छान. तर एक तर तुम्ही ते बॅकग्राऊंड जसं म्हणजे तुम्ही इकडे बघाल, की मी इकडे बॅकग्राऊंड एक घेतलंय, त्याच्यानंतर इकडे स्क्वेअर घेतलाय आणि तो आहे ना सफेद होता, तर त्याला मी ट्रान्सपरन्सी वापरून थोडा लाईट केलाय. असे वेगळे-वेगळे ऑप्शन्स आहे, तुमच्यावर आहे, तुम्ही कसं करू शकता क्रिएटिव्हली, जे रीडेबिलिटी वाढवेल आपलं आणि लोकांना छान वाचता येईल. ठीक आहे. जेवढं कमी पोस्टमध्ये गोष्टी असतील, प्रेझेंटेबल असतील, तेवढं लोकं तुमची पोस्ट नक्की बघतील आणि वाचतील आणि शेअर करतील. ठीक आहे. तर तुम्ही टेम्पलेट्स वापरला लागाल, तर तुम्हाला इकडून भरपूर गोष्टी शिकायला भेटतील. फक्त सर्च करा. एक सर्च कराल, जे पण पाहिजे तुम्हाला ते सर्च करा. समजा तुम्हाला काय असं सांगायचंय, तुम्हाला माहिती आहे का? डिड यू नो? म्हणजे तुम्हाला काय समजा माहिती शेअर करायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण शेअर करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट मिस्टेक नंबर 2 लो क्वालिटी इमेजेस यूज करणे. तर तुम्ही जर स्वतःला प्रोफेशनली प्रेझेंट करायचं आहे तुम्हाला, तर लो क्वालिटी इमेजेस यूज नका करू. ठीक आहे. फ्री मधले डाउनलोड नका करू Googleवरून. फोटो काढा किंवा Canvaच्या तुम्ही इकडे एलिमेंट्समध्ये गेलात आणि इथे सर्च केलं ना तुम्ही, तर तुम्हाला इथे पण इमेजेस भेटतील. पण हे एक्झाम्पल झाले तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस असतील, तर आजकाल फोनमध्ये पण खूप छान फोटो निघतात. तर चांगले फोटो काढण्याचा नक्की प्रयत्न करा. किंवा जर काय नवीन तुम्हाला वापरायचं आहे, जसं असं कुणाचा माणसाचा वगैरे फोटो विचार करताना असं तुम्हाला काय टाकायचं आहे, तर ते त्या अशा सगळे प्रॉपवाले जे आहे ना तसे, त्या गोष्टी इथे तुम्हाला नक्की भेटतील. हे बघा, ह्याला तुम्ही वापरू शकता असं. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं इथे ऑप्शन आहे. बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करू शकता. अशा काही फीचर्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. पण ट्राय करा की तुम्ही क्वालिटी फोटोज वापरा. खूप गरजेचं आहे आणि तुमच्या ब्रँडच्या इमेजसाठी हे खूप महत्वाचं आहे. लास्ट बट खूप इम्पॉर्टंट आपले ब्रँड कलर्स वापरा. म्हणजे बघा आता हा लोगो आहे आणि मी दरवेळेला नेहमी फक्त पोस्ट सिलेक्ट केलाय. जसं तुम्ही बघा समजा समजा आपण एक पोस्ट सिलेक्ट करूया इकडून. हं. मी ही पोस्ट सिलेक्ट केली. ठीक आहे. माझ्या ब्रँडचे जे कलर्स आहे, ठीक आहे, ते हे आहे. ठीक आहे. सी नाही ते लोगो घेतो हा. ठीक आहे. ब्रँडचे कलर्स माझे हे आहे, पण माझ्या पोस्टमध्ये ते कुठेच दिसत नाही. बघा. तर ही गोष्ट थोडी आपल्याला अव्हॉइड केली पाहिजे. आपल्याला प्रोफेशनली जर प्रेझेंट करायचंय, तर हे हळू करू शकता तुम्ही. कसं करायचं आपण नक्की बघणार आहे. Canvaमध्ये खूप फास्ट आणि खूप मस्त प्रकारे हे होतं. मी लोगो टाकला. आता इकडे ब्रँड कलर्समध्ये मी ब्रँडमध्ये जाणार. माझं सगळं रेडी आहे. ठीक आहे. मी फक्त इथे शफल करणार. हे बघा. तर ह्याच्यामध्ये छान नाही दिसत आहे. आपल्याला थोडं एडिट करायला पाहिजे. पण मी जर अजून एक पोस्ट तुम्हाला दाखवली, ही बघा. हे बघा. काही गोष्टीमध्ये हे छान बनतं. ठीक आहे. सो आपल्याला फक्त रेडी करायचं आपलं पोस्ट आणि पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर हे आपण एक कुठला एक दुसरा सिलेक्ट करूया, जिथे मध्ये आपल्याला फास्ट करता येईल या गोष्टी. कंट्रोल सी. बघा काही गोष्टी इझी आहे, काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. त्या सगळीकडेच आहे. मी सिलेक्ट केलं. तर परत एकदा आपण बघूया ब्रँड्स आणि इथे कसं करायचं आहे बघा. छान आहे ना? बघा, मस्त. हे बघा. सो असं तुम्ही तुमच्या ब्रँडच्या हिशोबाने काय करू शकता. काही गोष्टी आपल्याला अपग्रेड करायला लागतील. सो हे होतं आजचं आपलं माहिती. आता पुढे बघूया. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मी प्रयत्न केला एक नवीन सुरुवात करण्याचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला. म्हणजे तुम्ही सुरुवात करता ते काय-काय गोष्टी आहे, त्या कशा फटाफट करू शकतात, ह्याच्यावर आपण लक्ष दिलं. पण नेक्स्ट व्हिडिओपासून आपण काही गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे ब्रँडिंग. जे तुम्ही बघितलं, मी एक क्लिकवर सगळे कलर चेंज होत होते, ते कसं करायचं? आणि ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ते आपण बघणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय.